हाय, मला जरा बोर झालंय सो मी इथे बाहेर आले आहे ऑफिसच्या आणि खूप कंटाळा आला आहे. म्हणजे झोप येते तर थोडं असं 15-20 मिनटं चालायचं आणि मग ऑफिसमध्ये जायचं. काय नाही. Approximately 10 hours later. हाय फ्रेंड्स, तर मी आता घरी आलेली आहे. आता नाही, मगाशीच आली होती. काहीतरी 6:15 झालेले, 15च्या आसपास, 6:15च्या आसपास झालेले. सो काय नाही, आली आणि पूजा केली थोडी आणि बसली आहे. माझा तोंड बघू शकता. मला खूप वैताग आला आणि मी चेंजसुद्धा केलं नाही, अशीच बसली आहे आणि आता काम करते. म्हणजे जेवण इथे काय ठेवलं आहेस गॅसवर? तर काय नाही, आता मी थोडं काम करते. घरातलं करावंच लागतं सगळ्यांना. सो काय नाही, आता ते करते आणि त्याच्यानंतर काय नाही, थोडं नेटफ्लिक्स बघणार आणि बसणार. खाली गेली तर जाणार, नाही तर नाही जाणार. नेटफ्लिक्सच बघत बसणार आणि काय नाही, हाच असेल पूर्ण माझा दिवस. सकाळी गेली होती ऑफिसला 9 ते 6, काम करायचं, घरी यायचं. झाडू बिडू मगाशीच मारले, आता नाही मारलाय. ही माझी मम्मी बघा. काय नाही, झाडू खाली ठेवलाय. सो काय नाही, भेटू आपण नंतर. बाय. त्याची व्हिडिओ चाललेली आहे आणि हा पसारा इग्नोर करा. The next day. हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज दुसरा दिवस आहे. काल मी व्हिडिओ पूर्ण केलं नाही कारण काय नाही, कुठे गेलीच नाही, बाहेर गेली नाही. आणि आता आज सॅटर्डे आहे, सेकंड सॅटर्डे. सो मला आज सुट्टी आहे, तर मी आज लेट उठली. लेट म्हणजे 10-10:30 वाजता उठली आणि आता वाजले 11:30-12 वाजले. तर काय नाही, आणि बघा मी चेंजसुद्धा नाही केलं कारण मला खूप कंटाळा आलेला काल खूप. आणि आज सुट्टी आहे, सो बोललं जाऊ दे, मी लेट उठणार आहे, काय मला बघायचंच नाही, झोप इम्पॉर्टंट आहे. सो काय नाही. आणि आज उपवास आहे, संकष्ट चतुर्थी आहे. सो आज माझा उपवास आहे, तर आज जेवणाचं पण एवढा आहे नाही आहे. नंतर थोड्या टाईमने खिचडी काहीतरी बनवेल आणि फ्रुट्स तर आहेत. सो काय नाही, आणि नंतर मी बाहेर जाणार आहे, पण मला माहिती नाही आहे मी कुठे जाणार आहे, पण मी व्हिडिओसाठी जाईल बाहेर. बाकी काय नाही, आता काम करायचं आणि काय नाही, असंच घरातलंच काम आणि थोड्या वेळाने जाणार बाहेर. सो आणि हां, मी लास्ट टाइम पण जसं तुम्हाला सांगितलेलं की मला ना व्हिडिओमध्ये आयडियाज येत नाही मी काय बनवू, कारण मी जातच नाही कुठे. जर मी जात असेल तर मी लास्ट टाइम कसं जातं मी तेव्हाच व्हिडिओ बनवू शकते. अदरवाईज माझ्याकडे काही टॉपिकच नाही आहे ना, काय कंटेंट आहे. आणि मी इंस्टाग्रामवर प्लीज चेक करा, मी रिलेटेबल कॉन्टेंट बनवते तिथे. आणि प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याला पण सॉरी, इन्स्टाला नाही सबस्क्राईब करू शकत, तुम्ही या चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये सांगा की मी काय काय ट्राय करू. माझ्या ना डोक्यामध्ये असा आयडिया आहे की मी ना म्हणजे असं चॅलेंजचे व्हिडिओ, चॅलेंज जसं की शॉपिंग चॅलेंज, असं त्या टाईपमध्ये व्हिडिओ बनवू शकते. आणि म्हणजे आपण काय शॉपिंग केलं ते त्या काइंड ऑफ व्हिडिओ बनवू शकते, पण दुसऱ्या व्हिडिओ माहीत नाही. आणि माझ्याकडे तसा फोनसुद्धा नाही, मला फोन पण घ्यायचा. सो काय नाही, आता आतमध्ये माझ्या घरात ओरडाओरड झाली कारण त्यांना जायचं आहे स्टेटवळ्याला गणपतीला. आज आहे चतुर्थी. सो सगळेजण चालले आहेत तिकडे आणि आवरत आहेत ते सगळे. सो काय नाही, भेटू आपण नंतर. माझी बकबक खूप झाली, भेटू आपण नंतर. मी बाहेर गेल्यावर दाखवते मी. आणि तसं पण मी आज काय एवढं असं करणार नाही आहे, काम वगैरे करणार, उपवास आहे. सो बाय. 5 minutes later. माझी आंघोळ झाली आहे, गाणे लावलेत, कॉपीराईट लागेल. थांबा 1 मिनिट. तसं 2 मिनिटाने काय लागू शकत नाही, 2च मिनिटाचा व्हिडिओ आहे. मी आत्ताच आंघोळ केली आहे आणि मी रेडी होऊन जाणार आहे खाली. सो भेटू खाली जाऊन. बाय. हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता वाजले आहे 5 आणि मी तुम्हाला जसं बोललेलं की मला जायचं आहे बाहेर, म्हणजे जाणार आहे थोड्या टाईमने खाली रेडी झाल्यानंतर. पण प्रॉब्लेम काय झाला की कुठे जाऊ ते समजतच नाही आहे. म्हणजे की असं बघा ना, व्हिडिओ काढायचा आहे सो ते गार्डन टाईपमध्ये अशा काइंड ऑफ पाहिजे. आणि तिकडे जाऊन काय ब्लॉग करणार ना. जर असं चांगल्या ठिकाणी गेलो किंवा नाही पण गेलो तरी पण मी व्हिडिओ नक्की काढेल. आणि काय नाही, आता मी रेडी झाली आहे. सो आम्ही निघणार आहे, माहीत नाही कुठे, खाली जाऊनच ते डिसाईड करू कुठे जायचं ते. मला अजून लिपस्टिक लावायची आणि काय नाही, बस मग रेडी झाली. सो चला भेटू तिकडे जाऊन. इथे मागे बघू शकता मला चहा लागतो. आणि आता आज माझा उपवास आहे. सो मी मगाशी तर मी तुम्हाला बोललेली की मी आज उपवासाचं खिचडी करेल. खिचडी तर नाही केली, तिखट बटाटा असतो सो तो केलाय मी. आणि काय नाही,
आणि काय नाही, तो बटाटा केला तो खाल्ला, पण सुकं सुकं खायला असं चांगलं नाही वाटत. सो मग मी बोललो मला चहा तर पाहिजे, चहा तर इम्पॉर्टंट आहे. कोणाकोणाला चहा आवडतो कमेंट करून नक्की सांगा, चाय लवर कोण कोण आहेत ते. तर चला काय नाही, मी आता चाय पिते आणि निघते. कुठे जाते मी तुम्हाला नक्की सांगते. अगेन वी आर इन रॉक गार्डन. ही माझं सावली आहे आणि आम्ही परत रॉक गार्डनला आलो आहे. लास्ट टाइम पण आलेलो आणि लास्ट टाइम पण. सो आम्ही परत आता रॉक गार्डनला आलो आहे आणि लास्ट टाइम पण आलेलो, पण तेव्हा असं म्हणजे प्रॉपर व्हिडिओ काढायला आली नव्हती. व्हिडिओ काढलेली आपण यूट्यूबवाली लॉंगवाली नाही, तेव्हा व्हिडिओ नव्हती काढलेली. सो म्हणून बोललो आता व्हिडिओ काढूया. आणि अशी सगळी नाही काढणार गार्डनची, कारण गार्डनमध्ये कायच बघणार आणि गार्डनमध्ये मला आवडत नाही. गार्डनमध्ये घेऊन येणारी लोक वेगळे आहेत तिथे. गार्डन आणि मॉल, नुसतं कुठे फिरायला जायचं बोललं की गार्डन आणि मॉल एवढंच येतं. मी असंच बोलते कारण मला मी आवडते, मी कशी दिसते ती म्हणून मी. अरे पण सारखं चालू नको करू कॅमेरा असं थोडी आपल्या स्वतःला बघायला थोडी. कशाला माझा प्रॉब्लेम आहे फालतूगिरी. काय काय फालतू लोक लाईफमध्ये असतात ना, लाईफची वाट लागून जाते. जसं की नाही माझी लागली नाहीये, मी लावूनच दिली नाहीये पहिली गोष्ट. आणि आम्ही मगाशी खायला थांबलेलो तिथे शेवपुरी आणि काय खाल्ली, सँडविच खाल्लं, टोस्ट सँडविच. त्याचं टेस्ट एवढं खराब होतं, पण हा घेऊन गेलेला मला तिथे. हे टाकणार आहे मी व्हिडिओमध्ये, त्यामुळे मी बोलते हे. सो काय नाही, आता आम्ही थोडा वेळ इथे थांबणार. आम्ही इथे थोडा वेळ थांबणार आणि त्याच्यानंतर निघणार. आता थोडा आतमध्ये चक्कर मारून येतो. थोडा व्हिडिओज काढल्यात आता इथे, फोटो काढले आणि आता जातोय आतमध्ये. चला भेटू आपण नंतर, बाय.